मेडिसिन मधला एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पॅनकेरॅटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर्स. तुम्ही साईडला बघू शकता डायग्राम मध्ये दिले ते सगळे. आणि ह्याच्यावर खूप क्वेश्चन विचारले नीट पीजी INICET मध्ये वगैरे विचारले जातात. तर ह्याच्यात आपण सगळ्यात एकदा शॉर्ट मध्ये डिस्कस करू. तर ह्याच्यात आपल्याला जो इन्सुलिनोमा ना त्याच्यामध्ये एक विपल स्टॅट दिसतं ते पण बघायचं, कारण ते भरपूरदा विचारलं जातं. तर गॅस्ट्रोनोमामध्ये गॅस्ट्रिनचं सिक्रेशन जास्त होतं, त्यामुळे तुमचं पेप्टिक अल्सर वगैरे होऊ शकतात. झोलिंगर एलिसन सिंड्रोम पण दिसतो त्यात. तुमच्या इन्सुलिनोमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन जास्त होतं, त्यामुळे रिकरंट हायपोग्लायसेमिया दिसतो पेशंटमध्ये. त्यानंतर ह्युएपॉममध्ये तुमचं वाटरी डायरिया दिसतं. गोनोमामध्ये ग्लुकागॉन जास्त तयार, डायबिटीज मेलायटिस दिसतो. आणि तुमचं नेक्रोलायटिक मायग्रेटरी रिदमा दिसतं. सोमॅटोस्टॅटोनोमामध्ये डायबिटीज मेलायटिस आणि स्टॅथोरिया दिसतो. तर आता आपण काय डिस्कस करणार तुमच्या इन्सुलिनोमामध्ये काय होतं, इन्सुलिन जास्त होते त्यामुळे हायपोग्लायसेमिया वगैरे होऊ शकतो. आणि मग आपण केस बघू तिथे. एक केस काय होते, समजा 54 year old वुमन प्रेझेंट्स विथ रिकरंट अटॅक्स ऑफ डिझिनेस अँड ॲब्डोमिनल पेन फॉर 3 months. ॲब्डोमिनल पेन काय ट्यूमर आहे म्हणून, डिझिनेस का हायपोग्लायसेमिया झालं, डिझिनेस येऊ शकते करायला सारखं. सीट ॲब्डोमन शोड अ वेल डिफाइंड 1 cm lesion इन द हेड ऑफ पॅनक्रियास. डायग्नोसिस ऑफ इन्सुलिनोमा वॉज मेड. इन्सुलिनोमाचं डायग्नोसिस मेड केलं. त्या इन्सुलिनोमामध्ये विपल स्टॅट दिसतं. तिथे बघू काय काय दिसतं. विपल स्टॅट डिस्क्राइब द क्लिनिकल सिम्पटम ऑफ इन्सुलिनोमा. एक तर सिम्पटम ऑफ हायपोग्लायसेमिया आफ्टर फास्टिंग और एक्सरसाइज. म्हणजे तू उपाशी राहिलात किंवा एक्सरसाइज केली तर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. ग्लुकोजची लेवल कमी होती बॉडीमधले. प्लाझ्मा ग्लुकोज लेवल्स लेस दॅन 2.8 ml or 50 mg per dl. प्लाझ्मा ग्लुकोजची लेवल 50 mg per dl पेक्षा कमी असते. आणि रिलिम्स ऑफ सिम्पटम्स आफ्टर इंट्राव्हेनस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ग्लुकोज जर दिला IV तर लगेच सिम्पटम्स निघून जातात. हे सगळे साईडचे पण इम्पॉर्टंट आहेत. इन्सुलिनोमा इम्पॉर्टंट आहे. ह्या ग्लुकागोना, इन्सुलिनोमा, गॅस्ट्रोनोमावर सगळ्यावर तुमच्या नीट पीजी INICET मध्ये क्वेश्चन आलेले आहेत.